हे गाईज नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज असं काही स्पेशल आहे. सकाळी उठून थोडी तब्येत डाऊन आहे. कल्याणला चाललं पुन्हा आला का आणि पाऊस काय थांबायचा राहू घेत नाही. तर चला बघूया काय होतं आज. बघत राहा गाईज. मध्ये कधी व्हिडिओ अपलोड करायला नाही भेटला कारण की आपलं डेकोरेशन पण बाकी होता आणि ऑर्डर्स पण चालू होत्या, त्यामुळे जास्त काही शूट करायला नाही भेटला मला. आज शूट करतो आहे, दाखवतो तुम्हाला आज काय काय होतं आहे. आणि आपलं डेकोरेशन पण थोडं बाकी आहे, ते पण दाखवेल तुम्हाला मी त्या ब्लॉगमध्ये. तुमचे पुन्हा रस्ते बघा तुम्ही, तर जास्तच भरले जरा. सकाळी करू गणपती बाप्पाचं दर्शन, पण मंदिर बंद आहे आज, लवकर चाललं म्हणून. तर आता इथून मी आधी ठाण्याला जाणार आहे आणि तिथून ट्रेनला जाणार आहे, कारण की तर आमच्या इथं दिवसा धावल्यावर ट्रॅफिक लागते, काही भरोसा नाही ट्रॅफिकचा. चला आता डायरेक्ट ठाण्याला भेटतो. गाईस ठाण्याला पण ट्रॅफिक बघू शकतो, किती गर्दी पण बघा. असं आता मी पोचलो ठाण्याला पण खूप पाऊस आहे. तर आधी जाऊ तिकीट काढायला, जाऊ. सकाळी जाम PC असतात पकडायला, बिनकामाचे पैसे छापायला. तर आता इथे तिकीट काढलं मी. काय ट्रेन यायला अजून थोडा टाईम आहे. आता मी कल्याणला पोचलो आहे. आता जाऊ आपण फुल मार्केटला डायरेक्ट. असं आता रिक्षामध्ये बसलो आहे. कल्याणला पण आहे बऱ्यापैकी पाऊस. काय आता मी पोचलो फुल मार्केटला. खूप गर्दी आहे. काय देतात तर जिप्सी घेतो आणि ऑर्किडची फुलं. फ्रेश दिसते काय जिप्सी. ये वाला दोरा भाई मागे का पैसा पे. गाईस गणपतीचं सीझन असल्यामुळे जाम गर्दी मार्केटमध्ये. काय देतात आता मोठी आणि गुलाब घेतली. गाईस आता इथे मोर बघायला आलं आणि टायगर घेतलं. गाईस गणपतीमध्ये जाम भाव आहे फुलाला. गर्दी तर आज बघू शकतो. फक्त जिप्सीज घेतले आहेत. पावसाचा घर आहे का. जायचं आता जे गोडाऊनमध्ये आलं इथं मोर घ्यायला. जाम फिरवले मोराने. तिथं आता मोर घेतलं आणि मध्येच पाऊस आले जाम. इथं रस्ता बघत होता बघा काय रस्ता. काय आता बाबा आलेला, बाबा मोर दिला. आता मी चाललो परत फुल मार्केटला, आणखी अजून बराच सामान घ्यायचं आहे मला. कायचं आता अजून 1-2 चिप्स घेऊन चालले ते आणि जलजिरा घेतला. कायचं आता एवढा सगळा घेऊन चाललो घरी. आई बाबा थांबल्या शिवाजी चौकात. आधी शिवाजी चौकात जाता आणि मग तिथून घरी. आई ना बाबा सामान घेऊन चालले घरी. त्यांच्या रिक्षाला मी चाललो घरी. आता स्वतः मी पोचलो आहे सामान घेऊन. आता भेटू आपण डायरेक्ट घरी. चला.
गॅस फायनली आता आवरा बोजा घेऊन मी घरी पोचल्या. राज भूक लागली, आता नाश्ता घेतली, आता चहा पिता नाश्ता करता हो घरात काय चालू आहे तुम्हाला डेकोरेशन पण दाखवायचं आहे. चला आमची वैद्य बघा इथे कशी टी व्ही बघते बघा. ताई ते जेवायला बनत आहे. काय स्पेशल? पुलाव भात. गाणी लावल्यात एकदम प्रोफेशनल. काय आमची वैद्यरी बघा चटणी बनवले, तिकडे खिचडी तुपात बनवले एकदम. आमची वैरी भाकरी होत आहे. साडी दाखवते वैरी. तू बघा 2 तास झाला उसा भात खाते. कपडा बघ. काहीच वैरीने काहीतरी पार्सल मागवले, आपण बघू काय आहे ते. हो तोच आहे, मी नाही चेंज केला. फ्रेम बॉक्स आता फल्या आहेत ते जॉईन करायला लागेल आम्हाला. त्याच्यामध्ये असा सगळा फिक्स करायला लागेल. करू स्टॉप. जिओ आहे तो हे मागवले वगैरे ती शो. थोडा डायमंडचा वर्कची ऑर्डर आहे आपल्याला, तर थोडा आता डायमंडचे पॅच बनवून ठेवतो, मग आपण ऑर्डरला जाऊ. घरी तर मासेवाली अजून मासे बनवते, तर माझं वर्क चालू आहे. पॅच बनवून झाला आहे, तुम्हाला मखर दाखवायला नेतो मी. चला गाईस, अशी आमची थीम आहे. सगळे दाखवणार नाही, थोडासा काहीतरी सस्पेन्स पाहिजे का नाही. यात असा आम्ही ढीगभर कापूस आणले आणि बिचारे बघा कशी सोलत बसलेत कापूस. आता अख्खा कापूस लावून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. बिराकार मखर झाला ऑलमोस्ट रेडी. आम्ही चाललोय ऑर्डरवर. गणपतीचा डायमंड वर्क करायचा आहे, तर चला करायला जाऊ आपण. गणपती आले माझ्यासोबत गणपतीचा डायमंड वर्क बघायला. गणपती कट बघा, बाईची कट बघा बघा. आज आमच्या पावसांचा अजून डेकोरेशन चालू आहे. केदारनाथची थीम यांची. मंदिर बेडरूममध्ये ठेवलं आहे सध्या. आणि ही आमची मामी आणि वहिनी. ही मावशी, ही मामी ती वहिनी याचा. आणि इथं कॉफी ठेवली आम्हाला आणि वहिनी भांडी. एक्सटेन्शन बोर्ड घेऊन आम्ही चाललो कामाला आमच्या. इथं मामा साफसफाई करते. आम्ही कारखान्यात पोचलो. असं वाटतं गणपती आहे सजवाला, माहीत नाही आता गणपतीवालाच नाही इथं. चला किती क्यूट आहे. आता इथं मी सुरुवात केली डायमंड वर्क करायचे. गॅस तर माझा ऑलमोस्ट झाले अर्धा रेडी. अशा प्रकारे गणपती मी सजवला आहे, बघू शकता तुम्ही किती भारी दिसत आहे. त्याचे डोळे बघा किती सुंदर दिसतात गाईस बघा. पण घरी आलो तरी बघा
एवढा स्लो का बघा इथं 3 दिवस झालं 3 दिवस त्याच करते काय सांगायचं. Guys, आमची टीचर आहे चिंबोऱ्या काय होत नाही. मी चाललो आता दुसऱ्या ऑर्डरवर. चला आता दुसऱ्या ऑर्डरवर भेटू. या जाता जाता आपले पहिलीसला देवाचं आहे तर चला करू कशी. दीदी घ्यायला आले मला त्यांच्या घरी. डायरेक्ट भेटतो आपण तिथे त्यांच्या घरी. चला दीदीने सगळा मास वीस लावले कारण की भिवंडी बोलत तशी आहे. भिवंडी पण डेव्हलप होते इथे बघू शकतो. काल मी एवढा कंप्लीट केलेला. आज सगळं पूर्ण करून द्यायचं आहे मला. कपडा कमी पडला पण तिथे गेले तोपर्यंत ठेवले असा पेंडिंग. The next morning. काल रात्री मी दादाकडे आलेलो. आमचं डेकोरेशन झाला तिकडचा. सकाळी आणायला घेतो आज फुल मार्केटला. एवढा घेतला का थोडीशी फुलं घेतली. आता चाललो वापस घरी. काहीच आता मी घरी आलेला आहे फायनली सगळं घेऊन उद्याचा सामान. तर आजचा ब्लॉग इथेच एंड होत आहे. ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला पटापट सबस्क्राईब करा. बाय बाय. अशा प्रकारे गणपती मी सजवला आहे. बघू शकता तुम्ही किती भारी दिसत आहे. त्याचे डोळे बघा किती सुंदर दिसतात गाईस बघा.